नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस, पण काही लोकांना झटपट निर्णय लागतात. जरांगेंच्या उपोषणावर अजित पवारांचं भाष्य. आरक्षण रद्द झाल्यास मराठा तरुणांना पुन्हा लढा द्यावा लागेल. सरकारनं ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जरांगे पाटलांची मागणी. ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आमचा लढा सुरूच राहणार, जरांगेंचा निर्धार. सगळेसोऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, जरांगे पाटलांचं वक्तव्य. तर 21 तारखेला आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार, जरांगेंचा इशारा. खानदान मिटवण्याची भाषा जरांगेंना शोभते का? विरोधामध्ये बोलतील त्यांना टपकवू, असं जरांगे बोलले. जरांगेंवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा, बबनराव तायवाडे यांची मागणी. तायवाडेंविरोधात कधी बोललो नाही, मी भुजबळांविरोधातच बोलतो. तायवाडेंना गुन्हा दाखल करायचा असेल तर करा, जरांगेंचं तायवाडेंना प्रत्युत्तर. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद भावजय लढत अटळ. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात. महाराष्ट्रातील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. सुनेत्रा पवार यांच्यानंतर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या कामांचा देखील रथाद्वारे प्रचार. संसदेमध्ये मांडलेले प्रश्न आणि मतदारसंघामध्ये केलेल्या कामांचा विकास रथाच्या माध्यमातून प्रचार. अजित पवारांनी शरद पवारांची फारकत घेतल्यानंतर अजित पवारांच्या कुटुंबातील सर्व सदस्य राजकारणामध्ये हळूहळू सक्रिय. आज पक्षाच्या अल्पसंख्याक मेळाव्यात अजित पवारांचे दुसरे पुत्र जय पवार यांची देखील उपस्थिती. शरद पवारांकडून आता एनसीपी पासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची भेट घेतली. गोविंद बागेमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान मुलगा कुणाल जाचक हे देखील उपस्थित. बारामतीच्या काटेवाडीतील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरे यांची देखील भेट. तावरे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक. भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा. विरोधकांची अवस्था गंभीर आहे. विरोधक भाजपमध्ये येत आहेत. विरोधातील मोठे नेते भाजपसोबत येत आहेत, अजित पवार यांचं वक्तव्य. मागच्या काळामध्ये काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या. आधी 2.5 वर्ष आम्ही महाविकास आघाडीसोबत होतो. महाविकास आघाडीच्या नंतर मी वेगळी भूमिका घेतली, अजित पवारांचं रायगडमध्ये वक्तव्य. नाती माझ्यासाठी नेहमीच राहतील. माझी लढाई ही वैचारिक आहे. भाजपसोबत जे कोणी उभे राहतील त्यांच्यासोबत वैचारिक लढाई होणार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे सारखे दिल्लीपुढे वागतात तर शिंदेंसोबत असणारे कचरा आणि गद्दारच, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली नव्हती असं शिंदे म्हणतात. मग शहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? राऊतांचा शिंदेंना सवाल. तर शहा आले होते तेव्हा शिंदे मातोश्रीवर नव्हते, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलं, राऊतांची टीका. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज आदित्य ठाकरे यांची तोफ धडकणार. विविध शाखांना भेट देत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार. निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. अभिनव उपक्रमासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. कोल्हापूर शहरामध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन सोहळा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन होणार. आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये शरद पवार यांची 21 तारखेला सभा. आमदार रोहित पवार यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस. पंतप्रधान मोदी पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार.